नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबई महानगरपालिकेतून. मुंबई महापालिकेतले तब्बल 31 नगरसेवक हे चक्क मौनी बाबा असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. महापालिकेच्या कारभाराप्रमाणेच नगरसेवकांच्या वार्षिक कामगिरीचा लेखाजोखा मांडणाऱ्या प्रजा फाउंडेशननं नगरसेवकांचं प्रगती पुस्तक 2021 हे प्रसिद्ध केलंय आणि त्यामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यंदा कोरोनामुळे नगरसेवकांचं वार्षिक प्रगती पुस्तक जाहीर केलेलं नाही. त्याऐवजी सन 2017 ते 2021 पर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेत हे संयुक्त प्रगती पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलंय. आणि त्यानुसार फाउंडेशनच्या निर्धारित घटकांची गोळाबेरीज केल्यानंतर मुंबई पालिकेतील एकूण 227 नगरसेवकांपैकी केवळ 10% म्हणजे 22 नगरसेवकांचा अ आणि ब श्रेणी समावेश आहे, तर उर्वरित नगरसेवकांना क, ड, ई आणि फ श्रेणी मिळाली आहे. तर MIMच्या खारमधील नगरसेविका गुलनाज कुरेशी यांनी गेल्या 4 वर्षात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाहीये. आणि त्यांच्याच प्रमाणे एप्रिल 2020 ते मार्च 2021 पर्यंतच्या बैठकीत 30 नगरसेवकांनी देखील एकही प्रश्न मांडलेला नाहीये. आणि त्यामुळे एकूण 31 नगरसेवक हे मौनी बाबा ठरले. मुंबईचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सागर. स्वाती, मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवकांच्या बाबत प्रजा फाउंडेशनच्या वतीने एक सॅम्पल सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या संदर्भामध्ये भलेही कोविड काळ असला तरी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कुणी मांडले या संदर्भामध्ये सभागृहामध्ये म्हणजे स्थायी समिती असेल किंवा जनरल मीटिंग्स असतील यामध्ये कुणी विषय मांडला या संदर्भामध्ये त्यांनी देखील माहिती गोळा करून हा रिपोर्ट समोर आणलेला आहे. यामध्ये साधारणतः 30 नगरसेवक जे आहेत वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, त्यामध्ये म्हणजे विरोधी बाकांवरचे आहेत, सत्ताधारी बाकांवरचे आहेत, असे नगरसेवक यांनी गेल्या 1 वर्षामध्ये कोणताही प्रश्न विचारला नाही किंवा सभागृहामध्ये मौन देखील म्हणजे कोणता विषय मांडला नाहीये. यामुळे त्यांना मौनी स्वरूपात असं शब्द देण्यात आलेला आहे. दुसरीकडे जे क्रमांक 1चं नगरसेवक पद मिळालेलं आहे, जे ज्याचा परफॉर्मन्स त्याच्या वॉर्डामधला आणि ज्या लोकांचं त्या व्यक्तीविषयीचं मत चांगलं आहे, यामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांना रवी राजा यांना देण्यात आलेला आहे. काँग्रेस सरकारमध्ये महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहे, पण मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या विरोधात आहे. दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक येतात. शिवसेनेचे समाधान सरवणकर दादर या भागातून येतात, त्यांचा वॉर्ड क्रमांक येतो दादर विधानसभा मतदारसंघामध्ये, ते देखील आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे छेडा म्हणून जे आहेत त्या देखील आहेत. वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे स्थानिक मुद्दे, कोणकोणत्या विषयांवर लोकांना नगरसेवकांनी काम करणं अपेक्षित आहे, या सर्वच्या आधारावर अशा स्वरूपाचा अहवाल प्रजा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेला आहे. दरवर्षी असे रिपोर्ट सादर केले जातात. या वर्षीचा रिपोर्ट फार महत्त्वाचा मानावा लागणार आहे, कारण की पुढील वर्षामध्ये म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये मुंबई महापालिका निवडणूक आहे. तत्पूर्वी स्थानिक नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्याची प्रतिमा, त्याची कार्यपद्धती, लोकांमध्ये असणारी छबी जी आहे त्याचं साराचं प्रतिबिंब या सर्वेतून बाहेर येतं असं म्हटलं जातं. सध्या सोबत राहाच, कारण आपण पाहतोय BMCचे विरोधी पक्षनेते रवी राजा स्वतः आपल्या सोबत आहेत. खरं तर सुरुवातीला आपलं अभिनंदन चांगल्या परफॉर्मन्ससाठी, पण एकूणच हा जो अहवाल आलेला आहे तो नेमका काय सांगतो? आपलं पहिलं मत. नाही, पहिलं मी आपल्याला धन्यवाद देतात की आपण मला अभिनंदन केलेलं आहे. हे जे अहवाल आहे ते मुंबईमध्ये आपल्याला माहित आहे सगळे लोकांना की प्रजा फाउंडेशन एक महत्वपूर्ण असा NGO आहे जे निष्पक्ष लोकांचे त्याचे कार्यपद्धती, ते कसं काम करतात, ते कामाची पद्धत काय, त्याचे अटेंडन्स काय, त्यांनी काय काय मुद्दे महानगरपालिकेमध्ये उचललेला आहे, हे सगळे बाबीवर ते पूर्ण अनालिसिस करून त्याच्यावर ते निर्णय घेतात. या प्रजा फाउंडेशनला मी धन्यवाद देत आहे की आपण मला मुंबईमध्ये सर्वोत्तम पहिले नंबरचे नगरसेवक आपण निवडलेला आहे, त्याच्यासाठी धन्यवाद देत आहे. आता असं आहे की हे 2017 पासून 2021-22 पर्यंत अहवाल काल प्रजा फाउंडेशनने काढलेला आहे. प्रजा फाउंडेशनने जे काढलेलं आहे
अहवालामध्ये ते रँकिंग आहे. हम्म, तुम्ही कोणते प्रश्न लोकांचे उचलतात, बरोबर. त्या प्रश्नाचे अंमलबजावणी होत की नाही, हम्म, तुमच्या अटेंडन्स काय, तुम्ही वेगवेगळे मुद्द्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे, लोकाला तुमच्या जे लोक येतात त्यावर तुमच्या कामाचे संदर्भात त्याचे काम होत की नाही, हे सगळे जे आहे प्रजा फाउंडेशन मुंबईमध्ये हम्म, जे अहवाल घेतात हे फक्त नगरसेवकच्या नाही आहे. नगरसेवकचे अहवाल येतात, हम्म, तुम्हाला माहित आहे की एज्युकेशनच्या अहवाल ते काढतात, नंतर स्वास्थ्यचे हेल्थ डिपार्टमेंटचे अहवाल काढतात, हो. रस्त्यामध्ये जे काम आहे खड्डे त्याचे अहवाल काढतात. ते प्रजा फाउंडेशनच्या जे काम आहे उत्तम कारिगिरी आहे. आणि हे महत्व आहे की आता 5-6 महिन्याच्या नंतर निवडणूक येणार आहे हम्म, आणि कुठे ना कुठे मुंबईकरला हे जे अहवाल आलेला आहे हम्म, हे अहवाल बघून ते मुंबईकर हे ठरणार आहे की कोणते पक्ष हम्म, किती काम करत आहे यावर निर्णय होणार आहे. बरोबर. रवीजी, एकूणच जे मौनी बाबा आहेत, म्हणजे असे नगरसेवक ज्यांनी एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही, ज्यांचा परफॉर्मन्स खूपच लो आहे बघायला मिळतोय, अशांसाठी तुमचं नेमकं म्हणणं काय? 30 असे नगरसेवक आहेत ज्यांनी एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. नाही, हे माझं म्हणणं असं आहे की सगळे नगरसेवकला कुठे ना कुठे वॉर्ड स्तरावर, महानगरपालिका स्तरावर आणि जे कमिटी स्तरावर ते लोकांचे प्रश्न मांडायला पाहिजे. आणि सतत आपण लोकांचे प्रश्न ऍडमिनिस्ट्रेशनच्या समोर घेऊन करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि हे जे मौनी बाबा आहे हम्म, त्याला आम्ही फक्त हे सांगणार आहे की तुम्ही आता प्रयत्न करा की लोकांचे सवाल जे आहे, लोकांचे प्रश्न जे आहे, लोकांचे जे समस्या आहे हम्म, कुठे ना कुठे वॉर्ड स्तरावर, वॉर्ड कमिटी आणि महानगरपालिका स्तरावर तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे असं माझं मत आहे. हम्म, हम्म. मग रवीजी, आत्ता हा जो अहवाल आहे, हे प्रगती पुस्तक आहे, ते येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी किती महत्वाचं ठरेल? महत्वपूर्ण आहे. जे आता 5-6 महिन्यामध्ये हे जे आता निवडणूक होणार आहे हम्म, आणि लोक बघणार आहे की कोणते पार्टी काम करत आहे, हम्म, कोणते नगरसेवक काय काम करत आहे. हम्म, आणि हे कुठे ना कुठे या जे प्रगती हे जे रिपोर्ट आलेला आहे हम्म, तो तुमच्या निवडणूकमध्ये मोठा निर्णय हम्म. आमचे जे लोक आहे आणि खास करून जे मध्यवर्गी लोक आहे ते यावर बघून आपला जे आहे मत मांडणार आहे. हम्म. रवीजी, एकूणच त्या मौनी बाबांना फटका देणारा असाच हा अहवाल म्हणायचं का? नाही, असा नाही आहे. हम्म, जेव्हा आपल्याला माहित आहे की चांगले स्टुडंट होतात, ऍव्हरेज स्टुडंट होतात आणि बॅड स्टुडंट होतात, तर त्याचे अर्थ असा नाही की आपण बॅडला टोटली काढायला पाहिजे. त्याला एक संधी द्यायला पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे की कुठे ना कुठे तुम्ही या मेन स्ट्रीम लाईन मध्ये येऊन हम्म, आपला प्रश्न जे आहे, लोकांचे मुंबईकडचे लोकांचे प्रश्न आहे हम्म. ते विचारला पाहिजे असं माझं मत आहे. बर, अगदी. रवी सर, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तर या संदर्भात चर्चा केली आणि आपलं मत मांडलं त्यासाठी. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. आणि पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहेत. सागर, रवी राजा यांच्याशी साधलेला हा संवाद तुम्ही खरं तर ऐकलेला आहे. एकूणच आता महानगरपालिकांच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेला आत्ता हा प्रजा फाउंडेशनचा अहवाल किती महत्वाचा? प्रजा फाउंडेशन वास्तविकतेत एक न्यूट्रल म्हणून सर्व्हे करतं आणि ते निवडणुकीच्या आधीचा सर्व्हे हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नगरसेवकांच्या कार्यपद्धती, त्यांच्या स्वतःच्या प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी त्यांना प्रचारामध्ये या गोष्टीचा फायदा होईल याविषयी दुमत नाही. पण जे क्रमांक 1चे आलेले आहेत, जे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना वास्तविकतेत महापालिकेतल्या कार्यपद्धतीवर मात्र किती प्रभाव पडला याविषयी प्रश्नचिन्ह आहे. कारण की मुंबईसारख्या शहरामध्ये काँग्रेस जर विरोधी बाकावर आहे, भलेही भाजपापेक्षा त्यांचे नगरसेवक कमी आहेत, तरी देखील काँग्रेसचा मुंबईमधलं अस्तित्व जे आधी होतं
त्या तुलनेने आता अस्तित्व आहे का असं प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. दुसरीकडे क्रमांक 1चा जर त्यांना दिला जरी असला तरी देखील दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे सभागृहामध्ये किंवा एकूणच मुंबई महापालिका जिथे करोडो रुपयांचा बजेट आहे, राज्य सरकारमधील राज्यातली सर्वाधिक मोठी ही महापालिका आहे, एवढं मोठं त्याचं बजेट आहे, यावर विरोधक म्हणून किती आक्रमक आणि कट्टर प्रशासक म्हणून राहिले ते याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. सागर, याच संदर्भात भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे सर देखील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. तुम्ही त्यांना देखील प्रश्न विचारू शकता. प्रभाकर शिंदेजी, मला विचारायचं आहे की या सर्वेमध्ये नंबर 1 क्रमांक हा विरोधी पक्ष नेते म्हणजे जे विरोधी आहेत काँग्रेसच्या वतीने महापालिकेमध्ये त्यांना दिलेला आहे. खरंच ते इतके प्रभावी आहेत का, ठरलेत का? कारण की तुम्ही महापालिका इतके जवळनं पाहिलेली आहे कार्यपद्धती, स्वतः तुम्ही त्यात भाजपाचं नेतृत्व करतात. एक नंबरवर बोलणार नाही, ते प्रभावी आहेत की प्रभावीहीन आहेत या विषयावर मला बोलायचं नाही. पण एक लक्षात आहे, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची कामगिरी सुद्धा अतिशय उजवी आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे सलग सगळ्या कमिट्यांमध्ये म्हणजे अगदी टिपू सुलतानच्या विषय असल्यापासून महानगरपालिकेच्या दैनंदिन विषयात सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोक हे अग्रक्रमाने भूमिका मांडत असतात. आणि आजच्या सर्वेमध्ये पण तुम्ही बघितलं तर किमान भारतीय जनता पक्षाच्या 4 नगरसेवकांची नावं ही सुद्धा त्या दृष्टीने मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सुद्धा ही समाधानकारक कामगिरी आहे. हॅलो, मला एक प्रश्न दुसरा अजून एक विचारायचा आहे प्रभाकरजी. महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनंतर सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे मुंबईत आहेत. सत्ताधारी बाकावर आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिवसेनेचेच. या सगळ्या परिस्थितीमध्ये वास्तविकतेत या सर्वेपेक्षाही देखील दुसरे इतर मुद्दे मुंबईमध्ये महापालिकेच्या स्तरावरचे अनेक आहेत. भाजप का अधिक आक्रमक दिसत नाही या बाबतीत? कारण की भलेही कोविडचा प्रश्न आहे, कोविडसारख्या विषयांमध्ये सुद्धा अनेक गंभीर आरोप महापालिकांमध्ये होत आहेत. तर अशा बाबतीत भाजपचे नगरसेवक आता जे 30 नगरसेवक दिसत त्यात देखील ज्यांनी काही प्रश्न विचारले त्यात देखील भाजपाचे पण आहेच आहेत ना? नाही, तुम्ही महापालिकेच्या नोंदी काढून जर बघितल्या तर कोविडच्या 21 कोटीच्या खर्चाला रेफर बॅक करण्याची सूचना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीच मांडलेली होती. बजेटमध्ये सुद्धा जे अनावश्यक खर्च आहेत त्याच्यावर सुद्धा भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा आक्रमक भूमिका घेतली होती. किंबहुना ऑनलाईन बैठका सुरू झाल्यानंतर या बैठका या फिजिकली घ्याव्या याच्यासाठी भारतीय जनता पक्ष केवळ आक्रमक राहिला नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावून प्रत्यक्ष सभा घेण्यामध्ये भूमिका जी होती ती भारतीय जनता पक्षाची होती. आणि कोविडच्या प्रश्नापासून शहराच्या सगळ्या नागरी दैनंदिन समस्यांवर नालासफाई असो, रस्ते असो, इतर गोष्टी असो, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा नेहमी आक्रमक राहिलेला आहे. पण प्रभाकरजी, तुम्ही म्हणताय भारतीय जनता पक्ष भाजप जरी आक्रमक राहिला असं तुमचं मत जरी असलं तरी सुद्धा हे प्रगती पुस्तक मात्र तसं सांगत नाहीये. नाही, मी मगाशीच तुम्हाला नमूद केलं की भारतीय जनता पक्षाच्या 4 नगरसेवकांचे सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि गेल्या वेळेचं जर तुम्ही प्रगती पुस्तक बघितलं तर त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे अतिशय अग्रस्थानी होते. आणि तुम्ही लोकसत्ताची हेडलाईन जर आजची वाचली तर सत्ताधारी पक्षाच्या कामगिरीत घसरण अशाच प्रकारची हेडलाईन आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या प्रश्नावर अतिशय आक्रमक भूमिका घेऊन सभागृहामध्ये असतो आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा. बरं, प्रभाकरची, आता येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आपल्या दृष्टीने हे प्रगती पुस्तक किती महत्वाचं आहे आणि काय कुठल्या आशेने पाहता तुम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांकडे? नाही, हे प्रगती पुस्तक जसं समाधानकारक आहे तसंच भारतीय जनता पक्षाची रस्त्यावरची कामगिरी ही अतिशय लक्षणीय आहे. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मुंबई महानगरपालिकेत 1 नंबरचा पक्ष असेल हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. अगदी
तर येऊ घातलेल्या काळात ते स्पष्ट होईलच. प्रभाकरजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी. सागर, आपलेही धन्यवाद. वेळोवेळी आपल्याकडून सविस्तर माहिती जाणून घेत राहू. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा गोंधळ सुरू असताना भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजप महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवकांच्या 5 वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर तिकीट दिलं जाणार आहे. भाजप सर्वेक्षण आणि स्थानिक अहवालाच्या आधारे मोठ्या प्रमाणात विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापणार असल्याची चर्चा आहे. तर जवळपास 40% नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. तसंच काँग्रेस देखील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारावरच तिकिटाचं वाटप करणार असल्याचं कळतंय. परफॉर्मेंस बेस्ड राजनीति, परफॉर्मेंस बेस्ड कैंडिडेट चुनना, ये तो भारतीय जनता पार्टी हमेशा करती आई है। आपको याद होगा कि सालों से भारतीय जनता पार्टी के जो आमदार, लोक प्रतिनिधि, नगर सेवक है, वो अपना अहवाल हर साल लोगों को देते हैं। हर साल वो लोगों के साथ सामने जाते हैं और पार्टी भी हमेशा परफॉर्मेंस का ऑडिट करती रहती है। ये तो हमेशा होता है। भारतीय जनता पार्टी एकमात्र ऐसी पार्टी है जो किसी का लड़के है या किसी के पिता है, किसी के पत्नी है, इसलिए इस आधार पे टिकट नहीं बांटती। उसने परफॉर्म कैसे किया है, वो काम कैसे कर रहा है, इस मुद्दों के आधार पर हम हमेशा टिकट देते हैं। महानगर पालिका में काउंसलर थे, नगर सेवक थे, उन्होंने कुछ काम नहीं किया है। और सबसे बड़े प्रश्न आज जो जनता के बीच में है वो है महंगाई का प्रश्न, वो है बेरोजगारी का प्रश्न, वो है कि हमें टीके नहीं मिल रहे हैं। जो टीके केंद्र सरकार ने उपलब्ध कराने थे वो मिल नहीं रहे हैं। तो कुल मिलाकर के भारतीय जनता पार्टी ये देख रही है कि आने वाले महानगर पालिका के चुनाव में उनकी हालत खराब होने वाली है। अब वो उम्मीदवार बदलें न बदलें, इससे कांग्रेस पार्टी को कोई फायदा नहीं होगा। हम निश्चित रूप से जनता के मुद्दे जो है वो जनता के बीच लेकर के जाने वाले हैं। आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे आपल्या सोबत आहेत. अभिषेक, एकूणच काय स्वरूप या तिकीट वाटपाचं? देखिए, इस पूरे मामले में सबसे बड़ी खबर जो है IBN लोकमत के पास कि करीब 40% के आसपास टिकट इस बार काट दिए जाएंगे जो वर्तमान नगर सेवक है, क्योंकि जिस तरीके से परफॉर्मेंस आया है और स्थानीय लेवल पे जिस तरीके से रिपोर्ट आई है उसमें साफ तौर पे ये हो गया है कि आने वाले समय में अगर उनके बल पे चुनाव लड़ा जाता है तो जहां एक तरफ शिवसेना, कांग्रेस और एनसीपी साथ आ सकती हैं तो बीजेपी को कहीं न कहीं एक बड़ी चुनौती होगी। और खास करके ऐसे समय में बीजेपी को पुराने जो पार्षद हैं जिनका परफॉर्मेंस खराब है या पब्लिक के बीच जिनकी छवि अच्छी नहीं है, उनको अगर टिकट दिया जाता है तो निश्चित तौर पर जो 82 का बीजेपी का आंकड़ा था वो नीचे जाएगा। और इस बार प्रदेश आला कमान के कई नेताओं ने ये डिसाइड किया है कि जो भी रिपोर्ट्स आ रहे हैं उस आधार पर ही टिकट दिया जाएगा। और उसको लेकर के अभी जो प्राथमिक रिपोर्ट इनके पास आई है उसमें ये माना गया है कि करीब 30 से 40% लोग ऐसे हैं जिनका परफॉर्मेंस एकदम खराब है और उनको अगर फिर से रिपीट किया जाता है तो निश्चित तौर पर पार्टी को नुकसान होगा। और बीएमसी चुनाव को जो टारगेट किया गया है बीजेपी की तरफ से कि अकेले चुनाव जीत करके सत्ता में लौटेंगे, वो चीज पूरी नहीं होगी। और इसलिए अब आने वाले समय में उसको आधार बनाकर इस पूरे टिकट बंटवारे को देखा जाएगा और उसी के आधार पर टिकट दिया जाएगा, जिसमें करीब 40% नगर सेवकों के टिकट काटे जाने का भी एक तरीके का प्रस्ताव है। हालांकि इस पर आधिकारिक मुहर 2 महीने बाद लगेगी जब टिकट कटना शुरू होगा। लेकिन पार्टी आला कमान में ये साफ हो चुका है कि जो कॉर्पोरेटर्स ने काम नहीं किया है उन कॉर्पोरेटर्स को फिलहाल रिपीट नहीं किया जाएगा। और इसकी संख्या काफी ज्यादा है और काफी अधिकतर तादाद में लोगों ने परफॉर्मेंस कम किए हैं। लेकिन जो एक क्राइटेरिया बनाया जाएगा उसके आधार पर करीब 40% ऐसे लोग हैं जिनके टिकट हो सकता है कि आने वाले समय में वर्तमान पार्षदों को काट करके नए लोगों को इसकी जिम्मेदारी दी जाए, नए लोगों को वहां से चुनाव लड़ा जाए। जी अभिषेक जी, क्या कुछ इस बारे में पता चल पाया है कि कौन कौन निशाने पर है अगर परफॉर्मेंस की बात की जाए तो?
देखिए अभी नाम सामने नहीं आए हैं, लेकिन एक प्राथमिक रिपोर्ट आई है और स्थानीय लेवल पर जो संगठन का काम देख रहे हैं उन सारे लोगों से भी रिपोर्ट मंगाई गई है, जिसके बाद कई बड़े नेताओं से जो हमारी बात हुई है उन्होंने ये बात कहा है कि निश्चित तौर पर परफॉर्मेंस काफी वीक रहा है कई लोगों के, और ऐसे में उनको अगर फिर से रिपीट किया जाता है तो निश्चित तौर पर पार्टी को वहां नुकसान उठाना पड़ेगा। जहां जहां पर गढ़ है बीजेपी का उन जगहों पर भी लोगों के टिकट काटे जाएंगे, क्योंकि उन जगहों पर बीजेपी का जो वोट बैंक है वो खिसकता हुआ नजर आ रहा है अगर उनको दोबारा वहां से चुनाव लड़ाया गया तो। इसलिए हो सकता है कि पार्टी वहां पर भी अपने उम्मीदवार बदल करके वर्तमान जो पार्षद हैं, जो कॉर्पोरेटर्स हैं, उनके नाम को वहां पर बदल करके नए लोगों को मौका दे, और इसमें कई बड़े नाम भी हो सकते हैं जो 2 टाइमर और 3 टाइमर हैं, उनको भी पार्टी हटा सकती है। जी, और क्या कुछ चर्चा पार्टी के उन उम्मीदवारों से जो निशाने पर है ऐसा उनको लगता है? देखिए पार्टी ने कहीं न कहीं धीरे धीरे अल्टीमेटम देना शुरू कर दिया है कि उन्होंने काम कम किया है, वो जनता के बीच जाएं और जनता के बीच काम करना शुरू करें। हालांकि पार्टी ने जो प्राथमिक अंदाज लगाया है उसमें 40% के आसपास लगाया है, लेकिन जो फाइनल एक रिपोर्ट पार्टी के सर्वे जो आएगा वो करीब दिसंबर के आसपास आएगा और उसके आधार पर ही इस टिकट का बंटवारा होगा। और ऐसे में वो फाइनल प्राथमिक चार्ट और फाइनल चार्ट के भीतर वो एक सर्वे के दौरान ये चेक करेंगे कि किसने अपना परफॉर्मेंस सुधारा है या लगातार वो उसी तरीके से काम करता रहा, और उसमें बड़े नाम भी हो सकते हैं। हालांकि इस बार पार्टी ने क्लियर कर दिया है कि अगर उन्हें चुनाव जीतना है और अकेले बीएमसी की सत्ता पर काबिज होना है तो निश्चित तौर पर कुछ बदलाव करने पड़ेंगे और कुछ लोगों को इसमें अपने टिकट का भी गंवाना पड़ सकता है, और उसमें बदलाव करके और आने वाले समय में जो पार्टी नए तरीके से देखेगी और वहां पर अभी कौन, उसके बाद कौन परफॉर्मर है और जिसके आधार पर चुनाव जीता जा सकता है उसको भी देखा जा रहा है, जिसमें बड़ी संख्या में नॉर्थ इंडियंस भी हो सकते हैं और उसके अलावा दूसरे भी जो समाज के लोग हैं जहां पर उनका कोर वोट है और वहां पर क्या स्थिति है, क्योंकि नॉर्थ इंडियन वोट्स जो है वो बीजेपी का कोर वोट रहा है और वहां पर भी परफॉर्मेंस के कई लोगों की काफी दिक्कतें हैं, जिसको लेकर के पार्टी आने वाले समय में उस पर भी फैसला लेने वाली है। जी बिल्कुल अभिषेक जी, आने वाले चुनाव के पार्श्वभूमि पर इसी तरह आपसे जानकारी लेते रहेंगे। फिलहाल के लिए बहुत बहुत शुक्रिया। आणि या बातमीसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि लगेच अपडेटसह परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि राजकीय वर्तुळातली एक मोठी महत्त्वाची बातमी, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहेत। तर थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सुरू होतीये। दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेस सोबत जवळीक दिवसेंदिवस वाढती असं चित्र दिसतंय। तसंच या बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहत असल्यामुळे शिवसेना भाजपशी कायमची दुरावली असल्याचा संदेश शिवसेना देऊ पाहतीये का असा प्रश्नही उपस्थित होतोय। तर या बैठकीला पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंडचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। तर देशासमोरील प्रमुख मुद्द्यांवरती विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सरकारला घेरण्याचा सोनिया गांधींचा हा प्रयत्न असून या बैठकीत वाढते पेट्रोल डिझेलचे दर आणि महागाई अशा मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एक महत्त्वाची बैठक जी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थोड्याच वेळात पार पडणार आहे। साहेबांसोबत 39 वर्ष संघटनेत काढली। साहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती। त्यांनी जे काय केलं ते हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी केलं। त्यांनी कधी सलोखा आणि सत्तेच्या लोभापोटी हिंदुत्वाचा त्याग केला नाही, कधी त्याग केला नाही। आता लाचारी करतायत आणि लाचारीचं एक भाग म्हणून आजची बैठक आहे। आणि या बैठकी संदर्भात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। प्रशांत, काही वेळात ही बैठक सुरू होतीये, या घडीचे तपशील।
महत्वाचं म्हणजे एक अत्यंत महत्वाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलवली आहे. ज्या पद्धतीनं पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांची भूमिका राहिली, या टोकाच्या भूमिकेला अधिक धारदार करण्याकरिता ही अत्यंत महत्वाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, याशिवाय राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव, डीएमकेचे स्टॅलिन, याशिवाय जर बघितलं आपण झारखंड मुक्ती मोर्चाचे हे बहुतांश नेते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत. हे विरोधी पक्षांचं ज्या ज्या राज्यात सरकार आहे त्या राज्याचे बहुतांश मुख्यमंत्री या संपूर्ण बैठकीला उपस्थित राहणार आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून एक प्रकारे आगामी काळात कशा पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका असावी, विरोधी पक्षांनी आक्रमकपणे कसं एकत्रितपणे पुढे जायचं या संदर्भात देखील भूमिका निश्चित होणार आहे. 2024च्या निवडणुकीच्या तयारी देखील या बैठकीच्या माध्यमातून करायची प्रयत्न कुठेतरी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात या बैठकीत होत आहे. आणि ही बैठक बरोबर 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरू होणार आहे. प्रशांत, एकूणच राज्याच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर या बैठकीचा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय नेमका संदेश ही बैठक देतीये? अतिशय महत्वाचं आहे की महाविकास आघाडीमधील 3 प्रमुख पक्ष आहेत. एक तर शिवसेना जो खुद्द उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आहे, दुसरा जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, तेही या बैठकीत उपस्थित आहे, शरद पवार, आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वात ही बैठक होते. याचा अर्थ महाविकास आघाडीची राज्याच्या दृष्टिकोनातून बैठक आहे असंच म्हणावं लागेल. कारण की अनेकदा काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अनेकदा कुरबुरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात अनेकदा कुरबुरी झालेत आहे. या होऊ शकतं या बैठकी दरम्यान जेव्हा पक्षाची भूमिका निश्चित होईल आणि राज्याची भूमिका निश्चित होईल, होऊ शकतं उद्धव ठाकरेच्या वतीने या संदर्भात काही वक्तव्य केलं जाऊ शकतं किंवा शरद पवार देखील या संदर्भात वक्तव्य केलं जाऊ शकतं. कारण की शरद पवारांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची मूठ बांधण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय. आणि आज ही जी बैठक आहे ही सोनिया गांधींच्या नेतृत्वात होत आहे आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वात जर ही बैठक होत आहे तर या माध्यमातून सर्व सत्ताधारी पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार सत्ताधारी पक्ष जो एनडीएचा पक्ष समजला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, त्यांना एक कडक संदेश कसा देता येईल यासाठी ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. आणि महाराष्ट्रात जरी बघितलं तर भारतीय जनता पक्ष ज्या एक सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे आणि अशा वेळी महाविकास आघाडी एकत्रितपणे पुढे जात आहे हे चित्र एक उभं करण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे राज्यासाठी देखील ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. बरोबर. आणि थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या बैठकी संदर्भातले बैठकीतले तपशील असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त प्रशांत, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि बैठकीच्या बातमी सोबतच आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्या संदर्भात त्यांनी एक बैठक बोलावली आहे आणि बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण ते देखील सहभागी होत आहेत या बैठकीत. आणि थोड्याच वेळात काही क्षणांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सुरू होतीये. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेससोबत या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र बघायला मिळतंय. तसंच या बैठकीला उद्धव ठाकरेंची उपस्थिती शिवसेना भाजपशी कायमची दुरावली असल्याचा संदेश देऊ पाहतीये का, असाही प्रश्न उपस्थित करत आहे. आणि या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहेत याकडे जर यावर एक नजर टाकली तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि झारखंडचे मुख्यमंत्री देखील या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर देशासमोरील प्रमुख मुद्द्यांवरून विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सरकारला घेरण्याचा या बैठकीतून प्रयत्न करण्यात येणार असून या बैठकीत वाढते पेट्रोल डिझेलचे दर हा देखील मुद्दा असेल आणि सोबतच महागाई अशा मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती कळते. तर नवनीत राणा आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत या संदर्भात आपण चर्चा करूयात, त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपलं स्वागत सुरुवातीला न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि एकूणच विरोधी पक्षांची मोठ बांधण्यासाठी सोनिया गांधींनी बोलवलेली ही बैठक, या बैठकीकडे आपण कसे पाहता? मला वाटते ज्या पद्धतीने त्यांची 3 चक्क्याची जी सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, सगळ्यात महत्वाची 32 वर्ष जे मित्र पक्ष होते, मैत्री होती, ते टिकू शकल्या नाही शिवसेना,
ते नवीन मैत्रीची कसे भरोसा करणार आहे महाराष्ट्राची जनता? 32 वर्ष दिवस रात्र जे सोबत राहिले ते जर मैत्री टिकू शकले नाही तर मला नाही वाटत काय बैठकीचा आणि चिंतन बैठक आणि जास्त दिवस काही चालणार आहे महाराष्ट्रामध्ये. बर, मग नवनीतजी, एकूणच आपण जर पाहिलं उद्धव ठाकरेंची देखील या बैठकीत असणारी उपस्थिती राज्यातल्या राजकारणाला कुठला तरी वेगळा संदेश देते असं वाटतंय तुम्हाला? भाजप आणि शिवसेना यांच्यामधला दुरावा आणखीन वाढत चाललाय? 101% त्याच्यात काही शंका नाहीये. ज्या पद्धतीने काँग्रेसचे लोक आहेत, जे आमदार आहे, मंत्री आहे, ते ज्या पद्धतीने काम करत आहे ते शिवसेनाला एकदम वेगळा करून, आज जर सत्ता आपण पाहिली तर सत्तेमध्ये राज करणारा जर कोणी असेल तर बाकीचे पक्ष आहे फक्त शिवसेनाचा वापर होत आहे आणि शिवसेनाला हे काही डायजेस्ट नाही होत आहे. म्हणून हे बैठकमध्ये तेच गेले आहे, कारण जी काँग्रेसमधून जे सूर निघत आहे तो वेगळ्याच पद्धतीचा सूर आहे आणि म्हणून हे बैठक ते काँग्रेस सोबत चाललेली. आणि आम्ही तर नेहमी म्हणतो आहे की शिवसेना, बाळासाहेबांची जी शिवसेना होती ते कुठे ना कुठे खूप लांब राहिली आहे. आता ही काँग्रेस सेना झालेली आहे आणि काँग्रेस ही सत्ता चालवत आहे असं कुठेतरी वाटत आहे. आणि आपले विचारधारा सोडून जर काँग्रेस सेना होत असेल तर महाराष्ट्राची जनता हिला खपवून घेणार नाही. तर हे नक्की आहे की जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे आणि जे वारंवार बैठका होत आहे, इथे लोक सॅटिस्फाईड नाही आहे, उद्धव साहेबांचे कामावर सॅटिस्फॅक्शन नाही आहे आणि शिवसेना बाकी पक्षाचे कामावर सॅटिस्फॅक्शन नाही आहे. त्यांचे वेगळे पद्धतीने बैठका चालतात, त्यांची वेगळी पद्धतीने बैठका चालतात. जर मतभेद पाहिले आपण, जर यांचे एकमेकाचे कोणत्याही सब्जेक्टवर जर बोलणं ऐकलं तर ते वेगळं प्रतिक्रिया देतात. हे पार्टी वेगळी बोलते आणि हे पार्टी वेगळी बोलते. एक मत कुठेही या पक्षाचं नाहीये, फक्त दुकानदारे चालवण्यासाठी आपल्या पक्षाला या सरकारमध्ये बसून घेतलंय, बस तेवढंच काम आहे. अगदी आपला मुद्दा लक्षात आला. नवनीतजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर काही क्षणात ही बैठक या ठिकाणी सुरू होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आणि या बैठकीतले आणि त्यासोबतच राज्यात आणि देशात तसंच जगभरात घडणाऱ्या प्रत्येक बातमीची अपडेट आपल्यापर्यंत अशीच पोहोचवत राहणार. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.